हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग पाहत आहोत. या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 4.1, 4.2 कव्हर केलेले आहेत. जीएसटी संदर्भात संपूर्ण थिअरी या अगोदर आपण कव्हर केली आहे. तेवढे जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. प्रॉब्लेम सेट 4A चे पहिले 6 क्वेश्चन आपण या अगोदर कव्हर केले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स करतो आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला काय दिलं 7th क्वेश्चन. अ डीलर सप्लायज वॉकी टॉकी सेट ऑफ ₹84,000 ब्रॅकेटमध्ये विथ GST टू पोलीस कंट्रोल रूम. पोलीस कंट्रोल रूमला जे वॉकी टॉकी असतात ते प्रोव्हाइड करणारा एक डीलर आहे. तो ₹84,000 GST सकट विथ GST वॉकी टॉकी सप्लाय करतोय. रेट ऑफ GST इज 12%. 12% GSTचा रेट लावतोय. फाइंड द अमाऊंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST म्हणजे SGST आणि CGST काढायचा आहे. चार्ज बाय द डीलर अँड ऑल्सो फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ सेट. सेटची टॅक्सेबल व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करा म्हणतोय. ओके, चला सोडूयात. लेट अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू X रुपीज. X रुपये जर आपण अमाऊंट ऑफ GST म्हटलं तर आपल्या काय म्हटलेत, प्राइस ऑफ GST किती दिली ती 84,000 रुपीज दिली बा. ओके, मग देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी किती असेल ती, तर ती पहा टोटल अमाऊंट किती 84,000 आणि त्यातलं GST जर काउंट टाकलं राहिली टॅक्सेबल व्हॅल्यू असेल म्हणजे 84,000 मायनस X रुपीज एवढी काय असेल त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. आपल्याला काय माहिती आहे GST इज इक्वल टू किती GST आपल्याकडे 12% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर आहे का. म्हणजे GST किती आपल्याकडे X रुपीज आहे. 12% म्हणजे 12/100 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे तर इंटू 84,000 मायनस X रुपीज. बरोबर आहे का. याला वाटलं ब्रॅकेट टाकून ठेवतो मी. आता हे 100 तिकडे मल्टिप्लाय पाठवूयात म्हणजे होतील 100X इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय केलं तर 12 इंटू 84 12 इंटू 84,000 मायनस 12X. बरोबर आहे का. हा 12X सबटेक्स्टला वाला ॲडिशनला पाठवूयात. 12X प्लस 100X इज इक्वल टू 12 इंटू 84,000. कॅल्क्युलेशनसाठी मी तसाच ठेवतो शिल्लक, गरज पडली तर मग मल्टिप्लाय करेल. तर इथे किती होईल 12 प्लस 100 112X इज इक्वल टू 12 इंटू 84,000. ओके, 112 डिवाइड पाठवलं तर X इज इक्वल टू 12 इंटू 84,000 डिवाइडेड बाय 112. इथे 112चा मे बी इथे 75 जाऊ 84 आणि हा 0 840. ओके, 750 होतील. 750 इंटू 12 9,000 रुपीज. X काय होईल 9,000 रुपीज. मग X काय आपला X अमाऊंट ऑफ GST. मग म्हणू शकतो देअरफॉर अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू किती होईल ती आपली 9,000 रुपीज. मग देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ GST डिवाइडेड बाय 2. अमाऊंट ऑफ GST किती आपल्याकडे 9,000 रुपीज डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 4,500 रुपीज. 4,500 रुपये काय असेल आपला CGST आणि 4,500 रुपये SGST. आणखी काय आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू पाहिजे म्हणून देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू इथं बाय 84,000 मायनस X म्हणले 84,000 मायनस X विच इज इक्वल टू 84,000 मायनस X ची व्हॅल्यू 9,000 किती होईल सबट्रॅक्शन 75,000 रुपीज. ओके,
मग खाली सुनिश्चित करायचे therefore amount of state and central GST charge जे इथं बोलले पहा amount of state and central GST charge by the dealer, central GST charge by the dealer किती असेल तो is equal to 4,500 rupees each. ओके. आणि दुसरं काय and taxable value of set is equal किती असेल ती 75,000 75,000 रुपये काय असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे. ओके. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय म्हणलेत अ होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स. होलसेलर काय करतोय इलेक्ट्रिक गुड्स परचेस करतोय फॉर टॅक्सेबल अमाऊंट 1,50,000 1,50,000चे इलेक्ट्रिक गुड्स तो परचेस करतोय. ही सोल्ड टू रिटेलर फॉर द टॅक्सेबल अमाऊंट 1,80,000 त्यांनी 1,80,000ला रिटेलरला विकलेत. रिटेलर सोल्ड इट टू कस्टमर फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू 2,20,000 2,20,000ला तो कस्टमरला विकतोय. The rate of GST is 18%. 18% GST. Show the computation of GST in the tax invoices of sales. Also find payable CGST and HGST for wholesaler and retailer. प्रत्येकाचा होलसेलरसाठी आणि रिटेलरसाठी CGST जे सुद्धा काढायचं आहे. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने कस्टमरसाठी आपल्याला टॅक्स इनवॉइसमध्ये सेल केल्याकडे होणार तो काढायचा आहे. म्हणजे GST पेबल किती आहे तो काढूयात प्रत्येकाचा. मग फर्स्ट म्हणूयात फॉर होलसेलर. होलसेलरच्या बाबतीत काय होईल पहा त्याच्यासाठी त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट काढायला लागेल आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट काढायला लागेल. त्यासाठी आपण म्हणूयात परचेस प्राइस किती असेल त्यांची परचेस प्राइस रे तर होलसेलरची परचेस प्राइस आहे पहा 1,50,000 रुपीज 1,50,000 रुपीज आणि त्याची सेलिंग प्राइस काय सेलिंग प्राइस इज इक्वल टू व्हॉट इज सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस के 1,80,000 रुपीज 1,80,000 रुपीज. ओके. अशा पद्धतीची सेलिंग प्राइस आहे. इथं पहा GST रेट काय दिला आहे रेट ऑफ GST म्हणूयात रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. ओके. मग आपण इनपुट टॅक्स क्रेडिट झाला ITC इज इक्वल टू 18% ऑन परचेस प्राइस. त्याने किती भरला असेल तो 18% म्हणजे किती होईल 18/100 इंटू व्हॉट इज परचेस प्राइस 1,50,000 रुपीज पहा 1,50,000 रुपीज. म्हणजे 2020 कॅन्सल 1815 जा 270 आणि 00 म्हणजे 27,000 होतील 27,000. ओके. हा झाला इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आउटपुट टॅक्स काढूयात. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती होईल तो 18% ऑन सेलिंग प्राइस. किती आपल्याकडे सेलिंग प्राइस हा 18% म्हणजे 18/100 आणि त्याची सेलिंग प्राइस किती होती 1,80,000. 2020 कॅन्सल 18 इंटू 18 18चा स्क्वेअर 324 आणि 324 32400. ओके. मग आता आपण काय काढूयात इथला GST पेबल काढूयात. GST पेबल इज इक्वल टू काय असेल तो आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स आहे आपल्याकडे 32,400 रुपीज मायनस ITC किती आहे आपल्याकडे 27,000. सबट्रॅक्शन किती येईल 32,400 मायनस 27,000 किती होईल ती 5,400 रुपीज 5,400 रुपीज. त्यातला निम्मा CGST निम्मा HGST असेल. ओके. तो कॅल्क्युलेट आपण नंतर करूयात. आता सेकंड पहा फॉर रिटेलर. रिटेलरने कंझ्युमरला विकलंय त्यावेळी त्याची परचेस प्राइस काय होती
आणि सेलिंग प्राइस काय होती. आता रिटेलरने ज्यावेळी खरेदी केला त्यावेळी तो होलसेलने किती रुपयाला विकला होता, 1,80,000ला, म्हणजे तो 1,80,000 त्याची काय असेल, परचेस प्राइस असेल. ओके. आणि सेलिंग प्राइस काय किती रुपयाला विकला त्यांनी, 2,20,000 अशा पण त्याची सेलिंग प्राइस आहे. मग आता सेम ते कॅल्क्युलेशन आपल्या इकडे पण करायचं. तिथे म्हणूयात रेट ऑफ जी एस टी तो किती आहे, 18%. मग म्हणूयात देअरफॉर ITC इनपुट टॅक्स रेट इज इक्वल टू 18% ऑन परचेस प्राइस is equal to 18 divided by 100 into what is purchase price, 1,80,000 rupees. याचं कॅल्क्युलेशन पाहिजे आपल्याकडे आउटपुट टॅक्सचं, तीच सेम अमाऊंट आहे, विच इज इक्वल टू 30,400. जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी आपण केलेलं आहे. ओके. मग आता आउटपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑन सेलिंग प्राइस. तर आपल्याकडे सेलिंग प्राइस किती आहे, 18/100 इंटू सेलिंग प्राइस आहे 2,20,000. मग हे 2 0 2 0 कॅन्सल, 18 इंटू 22 होतील 396 आणि 00 396 आणि 00 रुपीज. ओके. मग GST पेबल काढूयात. GST पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे, तर आउटपुट टॅक्स 39,600 मायनस इनपुट टॅक्स किती आपल्याकडे 32,400. मग किती शिल्लक राहतील, GST पेबल 7,200 रुपीज. ओके. मग आता GST पेबल पण दोघींचा काढलेला आहे, तर आपण आता करूयात जसं अगोदर एकदा टेबल काढला होता त्यापासून टेबल तयार करूयात. चला मग टेबलमध्ये व्हॅल्यू लिहूयात. इथं काय दिले, इंडिव्हिज्युअल म्हणूयात. इंडिव्हिज्युअल इथं GST पेबल. आपलं काय विचारलं आहे, व्हॉट इज द GST पेबल, CGST, SGST आणि कॉम्पिटिशन ऑफ टॅक्स इनवायसेस. टॅक्स इनवायसमधलं सेलचं कॉम्पिटिशन. मग इथं आता CGST म्हणूयात, SGST. ओके. तर इंडिव्हिज्युअल कोण कोण आहे, पहिला होलसेलर, दुसरा कोण आहे तर रिटेलर, आणि इथे टोटल. GST पेबल किती आहे होलसेलरचा GST पेबल आहे पाहते ते 5,400 रुपीज 5,400 रुपीज. आणि GST पेबल रिटेलरसाठी 7,200 रुपीज. टोटल होईल 12,600 रुपीज. त्यातला CGST 2,700 रुपीज, त्यातला 7,200चा निम्मा 3,600. टोटल होईल 6,300 रुपीज. इकडे पण तसंच सेम 2,700 3,600 आणि 6,300 अशा पद्धतीने त्याचं कॉम्पिटिशन असेल. म्हणूयात देअरफॉर स्टेटमेंट. ओके. चला मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. चला काय दिलं आहे, 9th क्वेश्चन आहे, स्टार क्वेश्चन आहे. अण्णा पाटील ब्रॅकेट ठाणेचा आहे, म्हणजे तो ठाणेमधला सप्लायर आहे. सप्लाईज व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर इन वसई मुंबई. वसईमधल्या एका शॉपकीपरला अण्णा पाटील काय करतात, व्हॅक्यूम क्लीनर सप्लाय करतात. फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ₹14,000 14,000 रुपयाची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. रेट ऑफ GST रेट किती दिलं, 28%. शॉपकीपर सोल्ड इट टू कस्टमर ॲट द सेम GST रेट फॉर ₹16,800. 16,800 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू असताना ते सेल करतायत. फाइंड द फॉलोइंग. काय काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ CGST आणि SGST शोन इन द टॅक्स इनवाइस इश्यूड बाय अण्णा पाटील. अण्णा पाटीलने दिलेल्या टॅक्स इनवाइसमध्ये CGST आणि SGST किती असेल. ओके. दुसरे अमाऊंट ऑफ CGST आणि SGST इज चार्ज बाय शॉपकीपर इन वसई. वसईमध्ये शॉपकीपरने किती CGST आणि SGST चार्ज केला. व्हॉट इज द CGST SGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न. ज्यावेळी त्यांनी टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायचा टाइम झाला त्यावेळी रिटर्न जो टॅक्स फिल केला आहे तो टॅक्स त्यांना किती दिसतोय. ओके. चला सोपा प्रॉब्लेम आहे, 3 मार्क्सचं वेटेज आहे. चला करूयात.
आता फर्स्ट आपण काय म्हणूयात, फॉर अण्णा पाटील. तर अण्णा पाटीलचं व्यवहार आहे पहा बरं. अण्णा पाटीलचा काय व्यवहार आहे पहा बरं. काय दिसतंय, अण्णा पाटीलकडे 28% GST 14,000 रुपयाचा व्हॅक्युम क्लिअर आहे. म्हणून म्हणूयात टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 14,000 रुपीज. अँड GST इज इक्वल टू किती येतो, 28% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. मग किती होईल तो, 28 डिवायडेड बाय 100 इंटू व्हॉट इज टॅक्सेबल व्हॅल्यू, 14,000 रुपीज. 2 0 2 0 कॅन्सल होतील. 140 इंटू 28ची किती व्हॅल्यू होईल, 392 आणि 1 0 वरती रुपीज. ओके, हा GST झाला. मग आपण म्हणूयात देअरफॉर CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2 which is equal to 3920 divided by 2. तो किती येईल, 1960 रुपीज. 1960 रुपीज हा काय असेल, CGST आणि HGST पेड बाय अण्णा पाटील. देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST and SGST paid by Anna Patil is rupees 1960. 1960 रुपये काय केले असेल, त्यांनी पे केले असतील. आता काय करूयात, आता आपण सेम कॅल्क्युलेशन फॉर वसई शॉपकीपर करूयात. सेकंड, फॉर शॉपकीपर इन वसई. आता पहा, अण्णा पाटीलने वसई शॉपकीपरला विकलंय, मग त्यासाठी ITC किती होईल पहा बरं. ITC इज इक्वल इनपुट टॅक्स क्रेडिट, तो GST त्याने 3,920 रुपये, हा जो 3,920 रुपये जो भरला आहे तो काय असेल, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट असेल 3,920 रुपये. आणि आणखी काय आपल्याकडे, तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू पहा, टॅक्सेबल व्हॅल्यू. आता त्या शॉपकीपरने कितीला विकला आहे, 16,800 रुपये पहा, 16,800 रुपीज, 16,800 रुपीज. ओके, मग आता आपल्याला काय करायला लागेल, त्याचा आउटपुट टॅक्स काढून घेऊयात. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती होईल तो, 28% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. किती येईल तो, 28 डिवायडेड बाय 100 इंटू व्हॉट इज टॅक्सेबल व्हॅल्यू, 16,800 रुपीज. हे 2 0 2 0 कॅन्सल होतील. 168 इंटू 28 करायचे, विच इज इक्वल टू 4704 रुपीज. इतका काय असेल तो आउटपुट टॅक्स. मग आता आउटपुट टॅक्स असेल तर तोच आपला GST असेल ना. मग म्हणूयात देअरफॉर GST चार्ज बाय शॉपकीपर फ्रॉम कस्टमर. कस्टमरकडून किती GST चार्ज केला असेल, तो ऑब्विसली 4704 रुपीज. मग म्हणूयात देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 4704 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू किती अमाऊंट येईल ती, तर 2352 रुपीज. 9,352 रुपये काय असेल त्याने CGST आणि HGST चार्ज केलेला असेल. तर थर्ड थिंग काय करायचे आपल्याला, तो व्हॉट इज CGST आणि HGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाइम ऑफ फिलिंग रिटर्न. मग म्हणूयात ॲट द टाइम ऑफ फिलिंग रिटर्न. रिटर्न फिल करण्याच्या वेळी काय होईल पहा, GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आला बरं शॉपकीपरचा, 4704 रुपीज वरती, 4704 मायनस ITC किती आहे, 3920. ओके, विच इज इक्वल टू किती अमाऊंट येईल मग,
784 रुपीज, 784 रुपीज. आता मग त्याचं CGST आणि HGST किती असेल? GST divided by 2 which is equal to 784 divided by 2 which is equal to किती होईल तो? 392 रुपीज. ओके, मग म्हणू शकतो आपण therefore CGST आणि HGST payable by shopkeeper at the time of return filling is रुपीज किती होईल तो? 392, 392 रुपये तो असेल. तर ईच म्हणाय पाहिजे. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट एक प्रॉब्लेम पाहूयात. चला, 10th आणि शेवटचा क्वेश्चन आहे. काय म्हणलेत? फॉर द गिवन ट्रेडिंग चेन प्रिपेअर इन द टॅक्स इनवॉइस 1, 2, 3. For the given trading chain, prepare the tax invoice 1, 2, 3. GST at the rate 12% was charged for the article supplied. एक आर्टिकल विकले गेले त्यासाठी 3 वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये 12% GST चार्ज केला गेला आहे. इथे काय दिले? होलसेलरचा दिला आहे टॅक्सेबल व्हॅल्यू 5,000 रुपये. त्यानंतर डिस्ट्रीब्युटरला विकले त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 6,000 रुपये. त्यानंतर रिटेलरला विकले त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 6,500 रुपये. आणि ते कंझ्युमरला किती रुपयाला पडले त्याचे क्वेश्चन मार्क आहे. प्रिपेअर the statement of GST payable under each head by the wholesaler. प्रत्येक हेडच्या खाली आपल्याला GST पेबलचं स्टेटमेंट काढायचं आहे. डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ॲट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला जेव्हा रिटर्न फिल करतात त्यावेळेचं ते स्टेटमेंट आपल्याला काढायचं आहे. ॲट द एंड ऑफ अमाऊंट इज पेड टू कस्टमर. कस्टमरने किती अमाऊंट म्हणजे ही क्वेश्चन मार्क अमाऊंट आपल्याला काढायची आहे. राईट विच ऑफ द इनवाइस इश्यूड बाय B2B आणि B2C. कोणतं इनवाइस B2B आहे आणि कोणतं इनवाइस B2C आहे ते पण लिहायचं आहे. ओके, चला सोडूयात. आता फर्स्ट करूयात आपण यातला. काय म्हणलेत? प्रिपेअर द स्टेटमेंट. आपलं स्टेटमेंट प्रिपेअर करायचं आहे. आता इथे होलसेलरने डिस्ट्रीब्युटरला विकले, डिस्ट्रीब्युटरने रिटेलरला विकले. मग पहिला होलसेलर घेऊयात. फॉर होलसेलर काय दिले? त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 5,000 रुपये आणि त्यांनी विकला आहे. मग त्याचा आउटपुट टॅक्स होईल. म्हणूयात आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती येईल तो? किती GST? 12%. 12% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. आता हे व्हॅल्यू इथे गिवन असल्यामुळे आपण इथं गिवनमध्ये लिहिलं नाही. तुम्ही लिहू शकता 12% म्हणजे 12/100 इंटू व्हॉट इज टॅक्सेबल व्हॅल्यू? 5,000 रुपीज. 2 कॅन्सल होतील. 60, 600 रुपये काय होईल? आउटपुट टॅक्स होईल. ओके, आउटपुट टॅक्स म्हणजे तो त्या GST असणार डायरेक्टली तो फिल करू शकतो. मग देअरफॉर GST पेएबल इज इक्वल टू 600 रुपीज. आता याच्यामध्येच आपल्याला सेकंड कोण पाहायचा आहे? तर डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर काय आला आता व्यवहार? फॉर डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर काय करतोय? त्याचा इनपुट टॅक्स किती असेल? आता ITC किती असेल? 600 रुपीज असेल. आणि त्याचा आउटपुट टॅक्स किती येईल? आता आपण शॉर्टकट मारतोय खूप जास्त कारण की जागा पूर्ण नाही आहे. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू, तुम्ही गिवन पण लिहू शकता सगळं, इज इक्वल टू 12% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. 12% म्हणजे 12 डिवायडेड बाय 100 इंटू याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 6,000 रुपये. पहा 12 6 72, 720 रुपीज होईल. ओके, हा होईल त्याचा आउटपुट टॅक्स. म्हणजे GST पेएबल किती येईल? GST पेएबल इज इक्वल टू काय होईल? आउटपुट टॅक्स मायनस ITC. किती येईल तो? तो येईल पहा आउटपुट टॅक्स किती आहे? 720 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती? 600 रुपये. म्हणजे तो किती होईल? 120 रुपीज. हा काय असेल? GST पेएबल असेल. कोणाचा? डिस्ट्रीब्युटरचा. आता म्हणूयात फॉर रिटेलर. रिटेलरसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट असेल ITC
आणि किती भरला आहे अगोदर 720 त्याचा आउटपुट होता म्हणल्यावर याला 720 रुपीज पे केले आहेत अगोदर. मग आता आउटपुट टॅक्स काढूया त्याचा. आउटपुट टॅक्स विच इज इक्वल टू किती पर्सेंट आहे 12% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू which is equal to 12%, 12 upon 100 into what is this taxable value? Retail taxable value is 6,500 rupees. 6,500 rupees which is equal to 2020 cancel होतील 65 into 12 किती होतील 780 rupees. 780 rupees. Therefore GST payable is equal to काय होईल तो आउटपुट टॅक्स मायनस ITC किती होईल आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे 780 आणि त्याच्यासाठीचा ITC 720 म्हणजे हा किती होईल 60 रुपीज. ओके. आता आपण लिहूयात देअरफॉर स्टेटमेंट ऑफ GST. चला टेबल ड्रॉ झालेला आहे. आता काय म्हणत तिथे इंडिव्हिज्युअल पुढे म्हणूयात GST पेएबल, CGST आणि SGST. लास्ट कॉलम आपला टोटल. ओके. आता कोणाकोणाचं करायचं आहे तर फॉर होलसेलर, डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर. ओके. होलसेलरचं GST पेएबल काय असेल त्याने अगोदर पे केलेलं नाही त्यामुळे त्याचा GST पेएबल असेल 600 रुपीज. डिस्ट्रीब्युटरचा किती GST पेएबल, डिस्ट्रीब्युटरचा GST पेएबल पाहिजे 120 रुपीज आणि रिटेलरचा असेल तो 60 रुपीज. टोटल किती होईल 780 रुपीज, 780 रुपये असेल. ओके. तो आता टॅली होते का पाहूयात. 600 रुपीचे हाफ किती होतील 300 रुपीज आणि 300 रुपीज SGST असेल. तर आज 120चे हाफ 60 रुपीज आणि 60 रुपीज SGST आणि याचे हाफ 60चे गेले तर 30. मग हा किती होईल इकडे 390 आणि 390. ओके. अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट देऊ शकतो. आता आपल्याला 2 प्रॉब्लेम आणखी बाकी आहेत, 2 टॉपिक त्यातले ते पाहूयात. पुढचं काय म्हणत पहा आपल्या सेकंड वन म्हणले ॲट द एंड ऑफ व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कस्टमर. मग म्हणूयात अमाऊंट पेड बाय कंझ्युमर इज इक्वल टू काय असेल ती तर ऑब्वियसली त्याची आधी आउटपुट टॅक्स तर असेलच पण जो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती पण असेल. पहा कस्टमरसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट किती होईल. हे जे रिटेलरचा आउटपुट टॅक्स क्रेडिट आहे 780 रुपये ते कस्टमरसाठी काय होईल ITC फॉर कंझ्युमर इज इक्वल टू किती होईल ती लिहूया तिथे 780 रुपीज. 780 रुपीज म्हणजे काय लिहिलं आपल्याला तर अमाऊंट पेड बाय कंझ्युमर. कंझ्युमर किती अमाऊंट पेड करेल तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस ITC. टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती त्याच्याकडे तर 6,500 रुपये शेवटच्या व्यवहाराची 6,500 प्लस त्याने किती टॅक्स पे केला आहे 780 रुपीज. 780 रुपीज तर किती होईल टोटल 7,280 रुपीज. एवढं काय होईल अमाऊंट पे करेल कस्टमर. देअरफॉर अमाऊंट पेड बाय कंझ्युमर इज इक्वल टू 7,280 रुपीज. ओके. आता तिसरा एक क्वेश्चन बाकी आहे. इथं आपण म्हणूयात सेकंड आणि थर्ड क्वेश्चन काय आपला थर्ड क्वेश्चन म्हणलेत की राईट विच ऑफ इन्व्हॉइसेस इश्यूड बाय B2B आणि B2C. B2C मध्ये कोणते आणि B2B मध्ये कोणते. मग म्हणूयात B2B इन्व्हॉइसेस कोणते कोणते असतील त्याच्यामध्ये असं फर्स्ट B2B बिझनेस टू बिझनेस म्हणजे होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटरला विकले पहा. होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटरमध्ये कोणतं असेल B2B. डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलमध्ये कोणतं असेल B2B आणि इथे कोणतं असेल ते B2C. ओके. म्हणजे इथं B2B कोणते असतील तर होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर
सेकंड डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर. आणि आता जो दुसरा आहे हा स्टार म्हटलं तर इथं सेकंड स्टार काय दिला कोण बी टू सी इनवायसेस कोणता असेल ते एकच असेल, रिटेलर टू कन्झ्युमर. ओके, समजते सगळ्यांना? चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॉब्लेम सेट 4A संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमधला सेकंड पार्ट 4B म्हणजेच शेअर म्युच्युअल फंड या कन्सेप्ट पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.